मिनी व्लॉगची सुरुवात मस्त अशी तमिळ सॉन्गने झाली आहेच. तर तमिळ फूड खायला आज मी आली आहे ठाण्यामध्ये न्यूली ओपन झालेलं अंबाज भवनमध्ये. मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे मी फूड ब्लॉगर नाहीये, पण जेव्हा मी फूड ब्लॉगरचे भरपूर सगळ्या रील्स बघते तेव्हा मलाही असं वाटतं की आपणही जायला हवं. तर मी आज तुम्हाला सगळ्यांना अंबाज भवन येथील तमिळ फूडचं ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे. ओ माय गॉड, ॲम्बियन्स 10/10, कम्प्लीट साऊथ वाइब्स. स्टार्टरमध्ये तमिळ फूडमधलं सगळ्यात फेमस बोंडा हा प्रकार आम्ही ऑर्डर केला आणि सर्विंग प्लेटमध्ये केळीचं पान होतं. एवढं बरं वाटलं ना बघून. पण मला काही हा बोंडा प्रकार आवडला नाही, कारण का आतमध्ये लिटरली साबुदाणा वडा वाटत होता. सेकंड डिश जी ऑर्डर केली ती होती इलाई सप्पडू. सॉरी मी जर रॉंग प्रोनाऊन्स करत असेल तर. एक पापड होता, एक डोसा होता आणि एक वडा, बनाना आणि लोणचं आणि 3 वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, पायसम होतं, सांबार होता, रस्सम होता, भात होता. तर चला टेस्ट करूया. हा जो होता तो आपला उडीद डाळीचा असा मस्त असा वडा होता. हे एक्सप्रेशन तुम्हाला माझी फ्रेंड दाखवेल आणि अप्रतिम होता हा वडा. ही थाळी मागवल्यावर तुम्हाला रस्सम आणि सांबार हा अनलिमिटेड होता भाताबरोबर. आय थिंक मी भरपूर फूड ब्लॉगरची ही रील पाहिली आणि जेव्हा पण त्यांची ही थाळी दाखवली जाते तेव्हा ती जरा क्वांटिटी जास्त वाटते भाज्यांची, चटण्यांची. ते मला जेव्हा ओरिजिनली मी ही थाळी मागवली तेव्हा ती कमी होती. सो फ्रेंड्स, इथे तुम्हाला अनलिमिटेड राईस आणि रस्सम किंवा सांबारा मिळू शकतो जर तुम्ही ही थाळी मागवली तर. तर चला आता तुमच्याबरोबर शेअर करते ऑनेस्ट रिव्ह्यू. यू नो फ्रेंड्स, जी पहिली भाजी दिसते आहे ना ती सुरणाची भाजी होती, दुसरी भाजी तोंडलीची आणि तिसरी पालकाची भाजी होती. तिन्ही भाज्या अप्रतिम होत्या. कोशिंबीर ही छान होती, मसाले भात होता पण तो नॉर्मलच होता, पायसम छान होतं आणि चटणी पण छान होती. चलो तर लेट मी शेअर यू ऑनेस्ट रिव्ह्यू. बट फर्स्ट आय विल सेलिब्रेट माय फ्रेंड्स बर्थडे. हॅपी बर्थडे प्रियंका. सो मंडळी, ॲम्बियन्स 10/10, सर्व्हिस अँड स्टाफ 10/10, हायजीन 10/10. पण फूडची गोष्ट कराल तर तुम्हाला जर तमिळ फूड खायचं असेल आणि मला फॉलो करायला असेल तरच तुम्ही व्हिजिट करा. फूड ब्लॉगरच्या प्रत्येक रीलवर विश्वास ठेवून खायला जाऊ नका. फुल डिटेल व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर मिळेल.